नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तुमचं नवीन अशा व्हिडिओमध्ये। ज्या गोष्टीची आपण खरंच आतुरतेने वाट पाहत होतो ती गोष्ट म्हणजे टायपिंग एक्झाम, त्याचं टाइम टेबल। तर फायनली गव्हर्नमेंटकडून त्याचं टायमिंग टेबल आलेलं आहे आणि साधारण इंग्लिश 30 वर्ड पर मिनिट आणि 40 वर्ड पर मिनिट याचं एक्झामचं टाइम टेबल तुमच्या समोर आहे। आता 10 तारीख, 11, 12, 13 आणि 14 अशा एकूण 5 दिवसां म्हणजे 30 आणि 40 इंग्लिश याची एक्झाम होणार आहे। सदर परीक्षा ही जून महिन्यात होणार आहे। जूनमध्ये 10 तारीख, 11 तारीख, 12, 13 आणि 14 ज्याच्यामध्ये इंग्लिश 30 आणि 40 ची एक्झाम होईल। त्याच्यानंतर जे कोणी रिपीटर असतील तर त्यांची 29 तारखेला सांगितलेली आहे। 29 जूनला जे कोणी रिपीटर असतील गेल्या वेळेचे फेल झालेले स्टुडंट तर त्यांनी रिपीटरमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तर त्यांची रिपीटरमध्ये 29 तारखेला एक्झाम होईल असं सांगितलेलं आहे। फायनली आपल्याला हॉल तिकीट आल्यानंतर सगळं काही क्लिअर होईल। जे आपले काही हॉल तिकीट असतील त्याच्यावरतीच क्लिअर होईल। त्याच्यानंतर पहा, मराठी 30 वर्ड पर मिनिट आणि 40 वर्ड पर मिनिट यांची एक्झाम 18 जून, 19 जून आणि 20 जून। 18, 19, 20 हिंदी आणि मराठी या विषयांच्या परीक्षा 18 जून, 19 जून आणि 20 जून या दरम्यान होतील। त्याच्यामध्ये मग बॅचेस 4 टाकलेले आहेत त्यांनी, 9 ते 10:30 एक आहे, नंतर खूप आहेत, पाहून घ्या तुम्ही सगळं। आणि जे कोणी स्पेशल स्किल्स वाले असतील, इंग्लिश 50 ज्याला आपण म्हणतो, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा ही 29 तारखेला होणार आहे। कधी? 29 तारखेला। तर पहा मित्रांनो, हे जे काही दिलेलं आहे त्यांनी हे अद्यापही फायनल म्हणता येणार नाही, कारण पाठीमागच्या 2 दिवसापूर्वीही त्यांनी टाइम टेबल दिलेला होता। तदनंतर आता हा आज पुन्हा एकदा GR आलेला आहे, तर यालाही कन्फर्म करता येणार नाही। जोपर्यंत तुमचे हॉल तिकीट प्रिंट होत नाही, हॉल तिकीट येत नाही, तोपर्यंत तारीख कन्फर्म सांगता येणार नाही। मात्र आपण अभ्यासाला लागावं। तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा, आपण त्याच्यावरती नक्की काम करू, नक्की अजून एक व्हिडिओ बनवू, जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये काही कन्फ्युजन असतील, काही मनामध्ये घाबरट असेल तर नक्कीच त्याच्यावरती आपण काम करू। तुम्हाला परीक्षेसाठी खूप सारे शुभेच्छा। धन्यवाद।